त्यांचं कालचं सगळे पार्सल गेलेले आहेत. आणि हां, बऱ्याच मैत्रिणींचा आत्ता आलेला प्रश्न, की हे जे डार्क सर्कल आहेत, तर त्याच्यासाठी मी एक प्रयत्न करते, की आपण डार्क सर्कलसाठी एक ऑइल यूज करू शकतो. जर का ज्यांना नाईट क्रीम नाही वापरायचे, तर डार्क सर्कलसाठी फक्त ऑइल येतं. पण तरी काही गोष्टींची आपण काळजी घ्यायचीच आहे स्वतःची स्वतः. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित झोप लागली पाहिजे, ह्या गोष्टी करा. आणि टेन्शन बऱ्याचशा ताई टेन्शन घेतात. म्हणून ह्या गोष्टी येत असतात बघा. ज्यांना डार्क सर्कल येतात, ते सुद्धा टेन्शननी येतात. तुम्हाला पिंपल्स, टॅनिंग, पिंपल्स सॉरी पिगमेंटेशन जे येतं म्हणजे इकडून वांग वगैरे ज्या गोष्टी येतात ना, त्या सुद्धा आपल्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतात. काही महिलांना डिलिव्हरीनंतर येत असतात. काही महिलांनी आपलं म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे गर्भपिशवीचं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा काही ना इकडे डार्क सर्कल येतात. डिलिव्हरीनंतर सुद्धा हे प्रॉब्लेम व्हायला लागतात. खास करून महिलांमध्येच ह्या गोष्टी बघायला मिळतात. त्यानंतर दुसरी गोष्ट की महिलांमधला हार्मोनल इम्बॅलन्स, त्यांची हिमोग्लोबिनची कमतरता, शरीराला आवश्यक की झोप न मिळणं, या गोष्टीमुळे सगळे प्रॉब्लेम हे महिलांनाच होतात बघा. चेहऱ्यावरती जे वांगाचे डाग होणं किंवा दाण्या-दाण्यासारखं जे असे काळे-काळे स्पॉट येणं, हे खास करून महिलांमध्येच बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. कारण महिलांना शरीराला आवश्यक तितकं पोषण